नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया मुंबईतून एक खास बातमी। प्रजा फाउंडेशनने महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2 डिसेंबर 2025 रोजी नागरिकांचा जाहीरनामा 2025 जाहीर केलाय। या जाहीरनाम्यात महानगरपालिकांनी आपले संपूर्ण अधिकार प्रभावीपणे वापरावेत, कारभार पारदर्शक ठेवावा आणि नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात यावर भर देण्यात आलाय। जाहीरनाम्यात खुली माहिती उपलब्ध करणं, प्रत्येक वॉर्डचा तिमाही अहवाल जाहीर करणं आणि प्रशासन डिजिटल पद्धतीने चालवणं या मुख्य मागण्या ठेवण्यात आल्यात। नागरिकांचा सहभाग वाढवणं आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज पोहोचवणं हा जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश आहे। प्रजाचे संस्थापक नीताई मेहता म्हणाले की 3 वर्ष निवडणुका न झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय नागरिकांच्या सहभागाशिवायच झालेत, त्यामुळे नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, डिजिटल मंचचा वापर आणि विभाग अहवालांची वेळेवर घोषणा यावर विशेष भर दिला। तसंच सेवा मापदंडांची माहिती, हवा पाण्याच्या गुणवत्तेची माहिती, फलक, कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण आणि विभागनिहाय कामगिरी सुधारण्यासाठी खास उपाय सुचवले आहेत। या सर्व उपाययोजनांमुळे प्रशासन अधिक जबाबदार, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होईल असा प्रजाचा विश्वास आहे। डेटावर आधारित कार्यपद्धती आणि नागरिकांचा जास्त सहभाग हेच चांगल्या शहर प्रशासनाचं भविष्य असल्याचं संस्थेनं सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। हा जाहीरनामा आम्ही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवणार आहोत। जितकेही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जी मॅनिफेस्टो कमिटी असेल त्यांच्या मॅनिफेस्टो कमिटी मेंबरपर्यंत पोहोचवणार आहोत, किंवा जे पण त्याचे जे लीडर्स आहेत त्या मुख्य लीडर्सपर्यंत आम्ही पोहोचवून याच्यामधले जे मुद्दे आहेत त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच्यातील हे जे मुद्दे आहेत ते त्यांच्या आपल्या जाहीरनाम्यात घ्यावेत, जेणेकरून याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल। डेली गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत, म्हणजे कचरा आपला उचलला जातो, पण म्हणजे साधारण कचरा उचलला जातोय, तर हे बघितलं तर महानगरपालिका आपलं काम साधारण डे टू डे ऍक्टिव्हिटीज करते। पण ह्या 3 वर्षामध्ये लोकांना जे खरं पाहिजे त्यांच्या वॉर्डमध्ये किंवा सिटी लेवल त्यासाठी काही संभाषण होत नाहीये। त्यामुळे ते शासन जो निर्णय घेतोय त्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन होताना दिसलं नाही। आणि हा एक मुद्दा महत्त्वाचा राहिला गेल्या 3 वर्षामध्ये। आपण म्हणून मोठी इन्फ्रास्ट्रक्चर बघितले होताना गेल्या 3 वर्षामध्ये, विच इज गुड, झाले पाहिजे। पण नेबरहूड लेवलला हे डिसिजन घेताना लोकांना विचारलं गेलं का की खरंच ते पाहिजे होतं का, आणि तिकडे कुठे आपण कमी पडलेलो आहे। मला वाटतं हे 3 वर्षाचा जो बॅकलॉग झालेला आहे तो जर आपण आता भरून काढू शकलो तर त्याकडे वाटचाल करावी, रादर दॅन हे 3 वर्षामध्ये काय काय मिस झालं तेच घेऊन बसण्यापेक्षा। आणि म्हणून आम्ही ते हायर सिटीजन पार्टिसिपेशन बद्दल मुद्दा मांडलं की गेल्या 3 वर्ष हे नक्की दिसून आलं की नागरिकांना तुम्ही विचारलं नाही, म्हणून नागरिकांच्या रिलेटेड नेबरहूड लेवल इश्यूजला आपण कुठेतरी कमी पडलो आहोत। तर संवाद आहे त्याचे परिणाम